दवा लेने के बाद जनता से बिल रसीद लेने का अनुरोध करे। यदि कोई फार्मासिस्ट बिना बिल के दवा बेच रहा है तो उसकी सूचना दें। अवैध दवाएं बेचने वालों के खिलाफ होगी कार्रवाई। मेडिकल धारकों को फार्मासिस्ट की निगरानी में ही दवाएं बेचनी चाहिए। खाद्य और औषधि प्रशासन के सहायक आयुक्त ने जनता से अपील की कि फार्मासिस्ट द्वारा दवाएं बेचे जाने के बारे में पूछताछ करने के बाद ही दवाई ले। सहायक आयुक्त खाद्य और औषधि प्रशासन ने बड़ा बयान दिया। कंधार तालुक्यामध्ये आपण मेडिकल लाईनच्या संदर्भाने जे DI ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम करताय, बरोबर आहे. तर आपल्या ऑफिस मार्फत, आपल्या वरिष्ठ कार्यालयामार्फत कंधार शहर व कंधार तालुक्यात अधिकृत मेडिकलचे शॉप किती आहे? संख्या सध्या जी आहेत ना, मी सध्या 2 महिन्यापूर्वी असिस्टंट कमिशनर म्हणून इथं रुजू झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये टोटल जे आहे मी 3600 फर्म आहेत, ते रिटेल होलसेल धरून. आता कंधार वेगळं मी अजून थोडंसं ते बघितलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला ते सध्या संख्या सांगता येणार नाहीये. तरी पण मला असं वाटतं की 350-400 च्या आसपास असावे. सर, जी संख्या आहे आपण जे इथे या ठिकाणी नमूद केला, ती संख्या साधारणतः तुम्ही सांगल्या इतकी आहे. परंतु त्या मेडिकल लाईन मध्ये किंवा मेडिकल शॉप मध्ये सर्वसामान्य रुग्णासाठी व जनतेसाठी मेडिकलच्या दुकानामध्ये जसं लायसन्स असतील, फार्मासिस्ट असतील, ज्या काही अत्यावश्यक बाबी आहेत, ज्या तुम्ही परवानगी देत्या वेळेस त्यांच्याकडून घेतलेल्या असतात, बरोबर. नूतनीकरणाच्या वेळेस तुम्हाला काय काय दिसलं आणि कसं असावं हे जनतेला कळू द्या. कंधारच्या नाही, कसं आहे, ऍक्च्युली जे आहेत ना, इन्स्पेक्शन जे आहेत आमचे जे वरून MD मधून, मंत्रालयामधून आम्हाला इन्स्पेक्शनचे यादी येतात. आम्ही स्वतः कुठेही स्वतःहून इन्स्पेक्शन करत नाही. आणि ह्या गोष्टी जे झालेल्या आहेत, आणि कधी सामान्य माणूस जेव्हा त्रासतो किंवा काय होतं, त्यांना त्रास झालेला अवघड किंवा बिल वगैरे देत नसेल किंवा फार्मसिस्ट त्यांना दिसत नसेल किंवा जाणून बुजून काही होत असेल, त्यावेळेस तक्रार आम्हाला कार्यालयास प्राप्त होते. त्याच्या अनुषंगाने मग आम्ही ती कारवाई घेतो. आणि ह्याच्यानंतर आम्ही जे काही कारवाई करतो, आता इन्स्पेक्शन जे असतात आम्ही सध्या जे मी करतोय त्याच्यात कंधार तालुक्यात सध्या तरी माझ्याकडे फक्त, आता तालुका म्हणलं तर तक्रारी अनुषंगाने माझे इन्स्पेक्शन झालेले आहे. आणि असं KRA अंतर्गत अजून तपासण्या तुमचे झालेले नाही. तालुक्यामध्ये जो काही मेडिकल स्टोअरचा संख्या आहे, एकंदरीत संख्येच्या माध्यमातून जिथं मेडिकल अवेलेबल असायला पाहिजे किंवा मेडिकलची गोळी किंवा मेडिकलचं इंजेक्शन जिथं मिळायला पाहिजे तिथं मिळणं आवश्यक आहे. परंतु काही किराणा दुकानाच्या माध्यमातून जे खेडेगावामध्ये सप्लाय होतो शहरातनं किंवा जवळच्या मेडिकल मधनं, तर ते खेडेगावात कसं उपलब्ध होतंय तसं एक मिनिट तसं ठेवण्याचे किराणा दुकानाला अधिकार आहेत का? जर नसतील तर ते कुठल्या मेडिकल मधून जाते याच्याबद्दल आपण कधी कारवाई केली का किंवा चौकशी केली काय किंवा भविष्यात काय करणार आहात? नाही, याबद्दल आपल्याला जर अवगत असेल तर सहजासहजी कसं असतं, औषधामध्ये सेरिडॉन वगैरे जे OTC प्रोडक्ट आहेत किंवा काही गोष्टी हे जनरल किराणावरती तुम्हाला भेटू शकतात. पण जे प्रिस्क्रिप्शन ड्रग आहेत ते फक्त मेडिकलला विक्री करणे हे बंधनकारक आहे. जर तसं कोणी करत असेल तर आपण मला कंप्लेंट, तक्रार द्यावी, जेणेकरून मी त्याच्यावरती योग्य ते कारवाई करेन. काही मेडिकल असे आहेत आपल्या कंधार शहरात आणि कंधार तालुक्यामध्ये की ज्या मेडिकल मध्ये जे संबंधित रुग्णाला ज्या डॉक्टरांनी औषध द्यायला पाहिजे ते पात्र डॉक्टर असायला पाहिजेत किंवा त्या क्वालिफिकेशनचे डॉक्टर असायला पाहिजेत, पण ते डॉक्टर आमच्या तालुक्यात नाहीत. तरी तशी औषधी इथल्या रुग्णांना मिळते. उदाहरणार्थ गुप्त रोगावरचे औषध असेल, काही पण असेल, त्याच्यामध्ये गुंगीचे आले, ते वेगवेगळे प्रकार, त्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं बायफर्ग्युशन करूया. पण ही अशी औषधे अधिकारच नाहीत ठेवण्याचे, असं या ठिकाणी मिळतं. याच्यावर आपलं लक्ष काय? सर, याच्यात कसं असतं, डॉक्टर जे असतात पेशा, हे बोगस डॉक्टर किंवा तुम्ही जे शब्द बोललात हे बोगस डॉक्टर अंतर्गत येतं. ते नाही का आरोग्य अधिकारी यांच्या अंडरमध्ये येतं. ते ह्या FDAच्या अंतर्गत ते फक्त सदस्य असू शकतात. जे औषधाच्या निगडीत जे काही गोष्टी असतात त्याच्यात अन्न व औषध प्रशासन हे कार्यरत असतो आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे येतं. बाकी दुसरी जबाबदारी हे आरोग्य अधिकारीकडे जातं.